काय सांगाल भाई की आज आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि कोदळवाडीचा विषय तुम्ही घेतलेला आहे, काय विषय आहे नेमका? नेमका विषय असा आहे, परवा दिवशी रात्री अचानकपणे मंदिर आणि मस्जिद म्हणजे धार्मिक स्थळं तोडण्याचं काम महानगरपालिकेच्या हाताने झालेलं आहे। अचानक जी कारवाई ही योग्य नाही आणि कारवाई बेकायदेशीर असली, कारवाई बेकायदेशीर म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे त्या ठिकाणी बेकायदेशीर कुठं मंदिर असन मस्जिद असन त्याचं निवेदन असं असतंय, महानगरपालिकेने दिलेल्या संस्था जी असन त्यांना भरोसात घ्यायचं आणि त्या ठिकाणी कुठंतरी चांगल्या पद्धतीने मंदिर मस्जिद बांधून द्यायचं, ती सोय करायची। त्यानंतर रस्त्याचा विकास करायचा असन, शहराचा विकास करायचा असन त्याला अजिबात कुणी आडवे या नाही ना, आमचा आडवपणा जायचं अजिबात संबंध नाही। फक्त आम्ही एकच बोलतो, विकास करत असताना तुमची भूमिका ही पाहिजे होती, सगळ्यांना भरोश्यात घेऊन त्या ठिकाणी मंदिर यायला लागलं, मस्जिद यायला लागलं, धार्मिक स्थळ यायला लागले कुठं तर साईटला चांगल्या पद्धतीने बनवून देऊ हे विश्वास द्या, त्यानंतर कायदेशीर कारवाई केली तर काय हरकत नाही। पण ज्या पद्धतीने रात्री अचानकपणे त्या ठिकाणी जाणं, कायदेशीर कारवाई करणं हे योग्य नाही। का की ह्या ठिकाणी या महाराष्ट्र जे आहे हे संतांची भूमी आहे, फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा घेऊन चालणारे लोक आहे। हे विचार महानगरपालिकाच्या आयुक्त साहेबांनी थोडं डोक्यात आणलं पाहिजे होतं। जे आम्ही ज्यांना मानतो, जे आपले त्या ठिकाणी असं नाही बोलत, आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचे होते, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह्या नात्याने केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी आम्हाला चांगलं शिकवण दिलेलं आहे। ह्या ठिकाणी कोणचे धार्मिक स्थळ तुटू नये, ते श्रद्धाचा विषय असतं, कुणाचं मन दुखू नये, त्यासाठी ही पूर्णपणे महानगरपालिकाने काळजी घेऊनच कारवाई ते केलं पाहिजे होतं। अशी कारवाई योग्य नाही, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये कोणतंही धार्मिक स्थळ तुटू नये यासाठी आम्ही काळजी घेणार। त्या ठिकाणी 2 मस्जिद तोडण्यात आलेले, मस्जिदवर कारवाई झालेली, त्या ठिकाणी आयुक्त साहेब बोलतात मस्जिदवर कारवाई झाली नाही, तिथं बेकायदेशीर काय पत्राशेड वगैरे ते होतं त्याच्यावर कारवाई झाली। ठीक आहे, तसं असेल तुमचं म्हणणं असेल तर तुमच्या म्हणण्याला मी स्वागत करतो, चांगलं तुम्ही बोलत असेल, पण त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यानंतर मस्जिद तुटलेली आणि मंदिर तुटलेलं आहे आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे। त्या ठिकाणी मारुती मंदिर जे आहे ते मंदिर तोडण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी मस्जिद होती, मस्जिद तोडण्यात आली। हे मंदिरावर राजकारण कोणचंही नको, या शहरामध्ये करायचे असेल तर कारवाई अनेक ठिकाणी बेकायदेशीर भरपूर आहे, त्या ठिकाणी कारवाई केली, शहराचा विकास करत असताना चांगल्या पद्धतीने कारवाई केली तर आम्ही काय बोलत नाही। आता मधल्या काळी हातगाड्यावाल्यांना तुम्ही सोडा नाही, महानगरपालिका टपऱ्या हातगाड्यावाले गोरगरिबांना सोडत नाही, मोठे मोठे दुकान तोडले तेव्हा तर आम्ही बोललो नाही, तरी पण सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना कोणत्या हातगाडी टपऱ्याला उचलू नाही, त्याचा आदेश असताना त्यांची सोय केली पाहिजे, पुनर्वसन केलं पाहिजे, हे आदेश आहे। असं डायरेक्ट कारवाई करायचा आदेश नाही, तरी पण कारवाई करतात। पण तिथं पण आम्ही बोललो नाही, का की विकासाच्या कामामध्ये आम्ही आडवं येत नाही, थोडं विचार करून काम केलं पाहिजे। आणि मंदिर आणि मस्जिद हे जे ठिकाणी धार्मिक स्थळ आहे त्याच्यावर कारवाई अजिबात आम्ही सैन करणार नाही, ह्याच्या पुढं कोणची कारवाई होऊ नये ह्याची काळजी आयुक्त साहेबांनी घ्यावा। पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण बोलत असताना म्हणाले की भोसरी विधानसभेचे आमदार यांच्या घरावरती आपण मोर्चा काढणार आहेत, नेमकं काय कारण आहे ते? नेमकं असं आहे, पत्रकार परिषदच्या त्या टायमी काय पत्रकारांनी मला विचारलं, आमदार साहेबांनी तुमच्या संगत फोटो आहे आलंय आणि आमदार साहेबांचं म्हणणं असं आहे लांड्या लोकांचं मतदान नको आम्हाला, हे विषय नव्हता तिथं, पण त्या टायमी मी बोललो, ते आम्हाला बोललेलं असं दिसून येत नाही। तिथं राजकीय क्षेत्राचा विषय आणि गावकी भावकीमध्ये त्यांचे मामा विलास लांडे, ते स्वतः महेश लांडगे, हे आडनावाचा विषय असल्या कारणाने ते सर्टिफिकेट विलास लांडे साहेबापाशी सर्टिफिकेट आहे, आमच्यापाशी सर्टिफिकेट नाही त्या नावाचं। आम्हाला राग येण्याचं कारण नाही, आम्हाला बोलले बी नाही, ते राग येण्याचं कारण नाही। आता लवकरात लवकर त्या ठिकाणी असणारे आमदार भोसरी विधानसभेमध्ये असल्या कारणाने आम्ही त्यांना विनंती करणार आहे, का की मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब
आणि BJP आमची RPI BJP युती असल्या कारणाने आम्ही त्यांना जाऊन निवेदन देणार आहे, संविधान देणार आहे आणि ह्या ठिकाणी असणारे मंदिर मस्जिद तुटलेले ह्याचं चांगल्या पद्धतीने बनवून द्यावा ही मागणी करणार आहे आणि ह्याच्या पुढं अशी कोणची कारवाई या शहरामध्ये नकोय हे विनंती करणार आहे. तसंच त्यांच्यापाशीच नव्हे तर या ठिकाणी आयुक्त साहेबांच्या पाशी जाऊन ते बी चर्चा आमची फार होणार आहे. महापौर साहेबांसंगत चर्चा होणार आहे. इथं महापौर बी चांगले लाभलेले आपले रवी लांडगे साहेब, त्यासाठी त्यांची बी चर्चा करून आम्ही लवकर आहे तसं सुंदर मंदिर आणि मस्जिद बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि वाद निर्माण ह्याच्यामध्ये कोणचंही होऊ नये ह्याची काळजी करणार आहे. काही लोक वाद कसं निर्माण होतोय हे पाहतात, त्याच्यामध्ये आम्हाला दखल घ्यायचं नाही, त्यांचे विचार आम्हाला पटतही नाही. मी फुले शाहू आंबेडकर विचाराचे लोक, फुले शाहू आंबेडकर विचारधारा घेऊन पुढे चालणार आहे. मस्जिदवर कारवाई हे आमदार च्या सांगण्याहून झाली की आमदाराचा दबाव महापालिकेवर होता का, असं काही तुम्हाला? अनेक लोक पत्रकारांचं म्हणणं होतं आमदारांच्या सांगण्यावर कारवाई झाली वगैरे, पण मला असं दिसून येत नाही. आमदारांनी मस्जिदवरच कारवाई करायची असती तर मंदिरावर केलं नसतं. मंदिरावर बी झाली, मस्जिदवर बी झालेली आणि हे दुःख मग मस्जिदवर कारवाई करायची होती, मंदिरावर कारवाई केली तर आमदाराला बी दुःख त्याचं झालं असन. मंदिरावर बी कारवाई केली. आता मंदिर आणि मस्जिद कशी बनवता येईल त्यांच्यापासून आम्ही नियोजन करून आमदार त्या ठिकाणीचे असल्या कारणाने, महायुतीचे असल्या कारणाने आम्ही त्यांच्यापासूनच बनवून घेण्याचं काम करणार. का की महेश लांडगे जे आहे त्यांच्यावर भरोसा यासाठी आमच्या त्या एरियाचे आमदार आहे आणि त्या ठिकाणी 5 एकर जागा महेश लांडगे साहेबांनी कब्रस्तानाला मिळून दिली मुस्लिम समाजाला. चांगले मुस्लिम समाज त्यांच्या संगत जुडलेले, त्यानंतर तिथं इफ्तार पार्ट्या मोठे घेतल्या आणि मुस्लिम समाज संगत त्यांचं प्रेम भरपूर आहे. आणि फक्त महाराष्ट्रामध्ये काय वेगळं मेसेज जातं मुस्लिम समाजावर असं महेश लांडगेचं मला काय दिसून येत नाही. का की आम्ही लहानपणाचे मित्र आहे, आमचे संबंध आहे, अनेक विषयावर आम्ही चर्चा करतो, प्रश्न मांडतो. मधल्या काळी जेव्हा मी आंदोलन केलं मंदिर तुटू नये त्या टायमी महेशदादांनी मला सहकार्य केलं होतं आणि मंदिर मस्जिद तुटणार नाही असं आम्हाला शब्द कार्तिक लांडगे स्वतः दिलं होतं त्यांच्या भावानी आणि ते शब्द पाळलं. ह्यासाठी आता बी खात्री आम्हाला आमच्यासोबत महेशदादा लांडगे असणार, महापौर साहेब असणार, पालिका सगळे आयुक्त साहेब असणार. आमचे 2 नगरसेवक, स्ट्रॉंग नगरसेवक आम्हाला जे लाभलेले पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे गट नेते म्हणून आमचे महानगरपालिकेमध्ये काम करतात, कुणाल वावळकर साहेब असतील, तसेच दुसरे नगरसेवक असतील, आमचे धर्मपाल तंटळपाळे असतील, ह्यांच्या संगत बसून त्यांनाही निवेदन देण्यात येईल आरपीच्या वतीने ह्याच्यावर लक्ष टाकावा आणि त्यांना सोबत घेऊन मुख्य आमदार असो, महापौर साहेब असो, आयुक्त साहेब असो, त्यांच्या संगत चर्चा करून हे नक्कीच मार्ग लागणार ह्याची आम्हाला खात्री. कुदळवाडीतील मस्जिदची कारवाई झाली आणि ती कारवाई आमदारांच्या सांगण्यावरून झाली असं तुमच्या निदर्शनात आलं का, आणि त्यामुळे तुम्ही मोर्चा आमदाराच्या घरावर वळवतात? नाही, आमच्या निदर्शनात अनेक लोक त्यांचं म्हणणं आहे आमदाराच्या बोलण्यावर झाली, पण आमदारने बोलले असते तर फक्त मस्जिदवर झाली असती, मंदिरावर झाली. त्यांना बी दुःख आहे ह्या गोष्टीचं. त्यासाठी आमदार तिथले असल्या कारणाने कारवाई कशी झाली आणि कोणी केली ह्याची चौकशी लावावी आणि आमदार साहेब तुम्ही असल्या कारणाने तिथले, त्यासाठी आमचं म्हणणं असं आहे संविधान मोर्चा किंवा लेटरबाजी जेव्हा करायची आम्हाला निवेदन देण्यासाठी आम्ही त्यांच्यापाशी जाऊन ते लेटर वगैरे देणार आणि हे माझं म्हणणं होतं असं. आणि ज्यांनी कोणी ऐकलं तर बरं, नाही ऐकलं महानगरपालिकांनी पुढचं पाऊल आम्ही RPI मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचे विचारधारा आम्हाला माहिती आहे. आमचा पक्ष असं कोणी समजू नये. आमचे गटनेते आहे पालिकामध्ये, ते आम्हाला 2 नगरसेवक चांगले लाभलेले, त्यांना घेऊन कायदेशीर मार्गाने आम्ही संविधान चौकटीत राहून हे सगळे प्रश्न मांडून पूर्ण करतो. भोसरी विधानसभेचे आमदार वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट करत असलेले दिसतात. मात्र एकीकडे अहिल्यानगरमध्ये त्यांनी एकाच सभेच्या निमित्ताने लांडे ह्या शब्दाचा वापर करून मुस्लिम समाजाला चिडवण्याचा प्रयत्न केला होता आणि तेच आता आपण पिंपरी चिंचवड शहरात पाहिल्याच्या नंतर कुदळवाडीत देखील त्यांनी कारवाई केली. मुस्लिम समाजाला कायम टार्गेट करत असलेले असे आमदार हिंदुत्ववादी असणारे, खरंच त्यांच्या मनामध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधात कपट आहे का असं जाणवत आहे का तुम्हाला? मला अजिबात असं जाणवत नाही. जे काय त्या ठिकाणी मढीवर जे भाषण झालं
त्याचं मी उत्तर दिलं. ते आम्हाला बोलले नाही मुस्लिम समाजाचं मतदान नकोय हे बोललं, मी ऐकलं. पण लांड्याचं मतदान नकोय हे बोललं, हे बी ऐकलं. मुस्लिम समाजाचं मतदान नको असं वाटत असेल त्यांना पुढच्या वेळी मुस्लिम समाजाचं मतदान नको. आता मतदान घेतलेलं आहे, आता मुस्लिम समाजाचं मतदान केलं आणि पुढं नाही पाहिजे असेल तसं त्यांची भूमिका असेल. आम्हाला मुस्लिम समाज नको आणि लांड्या लोकांचा विषय जे आलं लांड्यांचं मतदान नको, हे लांडे शब्द आमचं मुस्लिमाला बोललेलं नाही. हे लांडे शब्द जे आहे त्यांचे गावकी भावकीमध्ये आडनाव लांडे आहे, त्यांच्यावर सर्टिफिकेट आहे, त्यांचा विषय तिथं इलेक्शनला मामा भाचे ते सगळे एकमेकाचे विरोधात असतात. तू तर राष्ट्रवादीमधून मामा असतात, इथून भाजपमधून महेश लांडगे असतात. त्यासाठी ते विषय तिथलं स्थानिक जागेचा विषय त्याला अनेक लोकांनी भडकवण्याचं काम केलं. त्यामध्ये मी पडणार नाही, का की त्याची खात्री मला माहिती आहे, ते स्वतः मी पाहतोय. हे विषय तिथला वेगळा विषय. एकंदरीत आपण आमदाराच्या घरावरती मोर्चा काढणार आहे, ते कधी तारीख आहे, काय कधी काढणार, काय ते आता प्रश्न अनेक लोकांशी आमच्या जितके आहे, आमच्या आरपीआयचे सगळे नेते मंडळी, आमचे पदाधिकारी, आमचे सगळे लोक बसून त्या ठिकाणी विचार होणार आणि नेमकं हे प्रश्न कधी मांडत असन आणि मांडताना सगळं प्रश्न सुटत असन तर मोर्चा नेण्याचा संबंध नाही. पण निवेदन देण्यासाठी आम्ही जाणार. कधी हे प्रश्न मांडून ते पूर्ण होत नसन तर आम्हाला आरपीआयच्या वतीने ऐतिहासिक मोर्चा काढण्याची गरज आहे, जेणेकरून या देशामध्ये कुठेही धार्मिक स्थळाला त्रास होऊ नये. धार्मिक स्थळामध्ये रोजगार नसतं, त्या ठिकाणी कोणते धंदे नसतात. ते देवस्थान आपले आहे म्हणून आपल्याला शांतता आहे. ह्या बुद्धविहार असन भगवान गौतम बुद्धांचे विचारधारा शांतता पद्धतीने चालणारं बुद्धविहार आहे आमच्या इथं. त्या ठिकाणी मस्जिद आहे, त्या ठिकाणी 5 टाइम नमाज पडतात, चांगले विचार घेऊन तिथं बसतात. त्या ठिकाणी मंदिर आहे, बाप्पांचे मंदिर आहे, त्यांचे विचार आरती होती तिथं. त्यानंतर आमचे जे दुसरं मंदिर तोडलं मारुती मंदिर जे आहे, हनुमान मंदिर, शनिवारी जाऊन त्यांचे दर्शन घेतात लोक. का की हे ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे हे फार महत्त्वाचे असल्या कारणाने कोणाचं मन दुखू नये हीच काळजी आम्ही घ्यायला. तुम्ही मोर्चा पक्षाच्या वतीने काढणार आहे का समाजाच्या वतीने काढणार आहे? माझा मोर्चा जे आहे, मी केंद्रीय मंत्री मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबाचा कार्यकर्ता आहे. फुले शाहू आंबेडकर विचारधाराचे जे लोक आहे हे अजिबात कुणाला घाबरत नाही. आणि दुसरी गोष्ट, माझ्या पक्षाच्या वतीने हे मोर्चा होणार आहे. गेल्या टायमी पक्षाच्या वतीने 8 दिवस मी आंदोलन केले आणि पक्षाच्या वतीने हे विषय समाजाचा विषय नाही. मी मुस्लिम समाज आहे ह्याचा मला अभिमान आहे, ह्याचं मी मुस्लिम समाजामध्ये, पण ह्याचा अभिमान आहे मला. या महाराष्ट्राची जन्मात माझं जन्म झालं आणि संतांच्या भूमीमध्ये माझं जन्म झालं, ह्याचं मला पहिले प्रथम अभिमान आहे. ह्यासाठी मी आरपीआयचा कार्यकर्ता नेता असल्या कारणाने मला हे कोणतेही विषय असो, कोणत्या धर्माचे विषय असो, सगळे एकसारखे असतात. मी बोलतो मी मुस्लिम समाज, मी स्वतः आरती करतो. गणपती बाप्पा बसले 9 दिवस मी तिथं आरतीमध्ये असतो नेहमी. माझ्या घराच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. शनिवारी निघताना मी तिथं दर्शन घेऊन निघतो. नमाज शुक्रवारी असते, नमाज पडायला जातो मी. असे हे विचारधारा महाराष्ट्राची धर्तीवर राहणारे जे महाराष्ट्राचे लोक आहे, आपले जे बाकीचे सगळेच लोक विचारधाराचे लोक आहे. आणि मी काम करत असताना हे विचार डोक्यात घेत नाही. पाकिस्तानचे विचार माझ्या डोक्यात कधी येत नाही. माझ्या देशाचे विचार, माझे शांततेचे विचार, चांगल्या पद्धतीने हेच विचार. हे या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाचे जे पक्ष, संघटना आणि धार्मिक स्थळातील काही धर्मगुरू आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काही चर्चा झाल्यात का? अनेक लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. इथून नाही तर अख्ख्या पिंपरी चिंचवड शहरामधून, महाराष्ट्रामधून अनेक लोक नाराज झाले मंदिर मस्जिद तुटू नये म्हणून. त्या ठिकाणी मी जेव्हा गेल्या टाइमी तुम्ही पाहिलं असं, जेव्हा आंदोलन केलं आरपीआयच्या वतीने, मी एकटा बसलो होतो. 4-8 लोक माझे कार्यकर्ते होते. त्याच्यानंतर हजारोच्या संख्येने दुसऱ्या दिवशी जी लाईन लागली या पिंपरी चिंचवड शहराला चांगल्या पद्धतीने माहिती. मी आंदोलनाला बसल्यानंतर लाखाच्या संख्येने लोक बाहेर निघतात. का की हे लढा माझ्या एकटाचा नाही, धार्मिक स्थळाचा असल्या कारणाने ते आपोआप माझ्यासोबत आहे आणि सगळ्यांना घेऊन काम करणार. सगळ्या पक्षाचे असो, सगळ्या संघटनेचे असो, सगळे विचारधारेचे लोक माझ्यासोबत पूर्वीपासून आज बी आहे, माझ्या पार्टीचे खंबीरपणे आहे. त्यांना घेऊनच करणार. थँक्यू.